रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, त्रिशूला स्कूलसाठी रेडी केलं. कानाचा चालला होता आगाऊपणा आणि मम्मींचा स्वयंपाक चालू होता. मी घर आवरू राहिली. त्यात आता हे कधीचे कपडे असे पडलेले होते प्रेसला टाकण्याचे एका खुर्चीवर, ते आता एका पिशवीत भरून ठेवून देते म्हणजे प्रेसला नेण्यासाठी रेडी राहतील. तर माझं असं सकाळचं काम चालू आहे. त्यात मला आज रील पण शूट करायची आहे कारण माझ्याकडचा स्टॉक संपत आलेला आहे. तर रील शूट करण्यासाठी हेच सारखे सारखे ड्रेस घालते मी. तर म्हटलं आता ड्रेस बदलूया, पण मला दुसरे ड्रेस घालायचं म्हटलं की त्याला प्रेस करावा लागतो आणि बाहेर गेलं म्हणजे लवकर काय येत नाही. तर मी आता घरीच माझा ड्रेस प्रेस करून टाकते. यांचे कपडे बाहेरच प्रेसला पाठवतो आम्ही कारण घरात एवढं शक्य नाही होत, खूप सारे कपडे जमा होतात. आणि मी प्रयत्न पण केला होता मागे, पण नाही, तो सक्सेसफुल नाही झाला. मी नाही करू शकत हे एवढं पांचट काम. एक दोन ड्रेस राहिले तर माणूस करून बी घेतो, पण एवढे पिशवीभर कपडे असतात ना यांचे की मानपाट एक होऊन जाते. तर आता प्रेसची बॅग भरून ठेवली मी आणि बाकीचं आता कानाला खाऊ पिऊ, म्हणजे तो आता सकाळी दूधच पितो, त्याला काही नागलीची पेज वगैरे देत नाही मी. हॅलो, माझी चप्पल घालून चालायचं कशाला एवढा अट्टास तुझा? आण ती माझी. नको, कोणतीच नको घालू. तुझे फोन उचल, इम्पॉर्टंट फोन उचल. हॅलो, फेक शी, फेक. कोण हलवायच्या? मग दिली ना. एकनी दोनने मी तब्बल 3-3 ड्रेस प्रेस करून ठेवले, म्हटलं रोज लागतीलच. तर आता छान मस्त रेडी होऊन जाते. माझा पसारा आवरायचा बाकी, वरचा खालचा फ्लोअर पूर्ण आवरला गेल्या, वरचंच बाकी. आता हे धुतलेले कपडे सॉर्ट आऊट करायचे आणि ब्लँकेटच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत. तर पहिले मी आता स्वतःच आवरून घेते कारण शुभूना आंघोळ झाली नाही. इतकी गर्दी उडवतात ना बाहेर जाण्यासाठी, तर रील शूट करायच्याच राहून जातात. आणि त्यांचा मूड सकाळी सकाळीच असतो, त्यांना सकाळीच रील्स शूट करायला आवडतं कारण नंतर त्यांचा फेस ऑइली होऊन जातो आणि त्यांना स्वतःच आवरायला कंटाळा येतो. त्यामुळे मी आता रील्स शूट करून घेते. रील्स बनवल्या, कानाची झोप झाली, त्यानंतर खाली आली आणि जेवण केले. टी व्ही बघता बघता कुठे 1 वाजून जातो कळत पण नाही. त्रिशू पण आली स्कूलमधून आणि कॅमेरा लावताच बाईला पाहायला लागली. तिला काय वाटत होतं काय माहिती. आणि घरात असा आमच्या कानाने आधीच पसारा केलेला होता आणि त्रिशू आल्यानंतर तर आमच्या घरात आहे ना कहर असतो लिटरली. या दोघांच्या भांडणी, पसारा, अगदी म्हणजे डोकं दुखून जातं डायरेक्ट. असं वाटतं झोपून घ्यावं, पण झोपायला पण शांतता देत नाही हे पोरं. कधी काना झोपत नाही तर कधी त्रिशू झोपत नाही. त्रिशूच्या आवाजाने काना उठतो, कानाच्या आवाजाने त्रिशू उठते आणि आमची झोपच होत नाही. काय उद्योग आहे काना? कशाला ते इस्त्रीचे कपडे आणते बाहेर? हे पाहू शुभू, पडशील ना. नको नको ठेव ते धुतलेले कपडे, आजी मारेल. पुन्हा बसू म्हटलं शांततेत, पोरं कुठं बसू देता हो माय. मंडळी, मम्मी पप्पा पोरांना घेऊन इकडे गेले बाहेर मळ्यात. तर मी आता हॉल वगैरे आवरून टाकला. त्रिशूने खूप जास्त पसारा केला होता, नुसती खेळण्या काढून घेते सगळा पसारा करून ठेवते. हे बघा अगदी क्लीन आवरून ठेवलं. थोड्या वेळात त्रिशू आल्यावर पण नजारा दाखवेल मी तुम्हाला. इकडं पण सगळं क्लीन करून ठेवलं. गॅस ओट्यावरचं सर्व आवरून घेतलं मी, भांडे जमा केले. आता भांडे धुवून टाकते आणि भाजी करून घेते. आज मी बनवते उसळची भाजी. आमचं हे कानाने फोडून टाकले फ्रीजचं. इतका कहर राहतो आमच्या घरात, पोरं असे नुकसानच करतात नसते. तर बाजारातूनच आम्ही उसळ आणतो. आम्हाला उसळ मठ भिजत टाकण्याचा सुद्धा कंटाळा येतो. आता मस्त मठची भाजी बनवते, पण काळी नाही बनवत, फक्त कांदा टोमॅटोची बनवते कारण काळी आमटी परवाच बनवली होती. आणि आता थोडं स्वतःला फ्रेश करून घेते. ह्या रूममध्ये बिना सारखं आवरत राहू. हा रूम आहे पण नुसता पसारा करतात वरून. हे खोलूनच ठेवतील, कपडे काढतील, असं लावणार नाही. थोडं केस विंचरले मी, पोनी बांधली आणि थोडंसं आता पावडर लावून घेते. लई जास्त लागली. सकाळी केला होता मेकअप, पण झोपली ना मी दुपारी, सर्व काजळ स्प्रेड होऊन गेली.
थोडं फक्त फ्रेश वाटावं म्हणून, नाही तर मला ना तयारी करायचा खूप कंटाळा येतो. तर आपण आहे ना किती तारखेला, 1 तारखेला वजन केलेलं ना दिंडोरी जाताना, तर आता परत करून बघू. थोडाफार फरक पडला का 4-5 दिवसात एखादा किलो तरी हल्लं का इकडं तिकडं. नसेल हल्लं ना परत चहा सुरू करून दिल रागात. तरी मी पाहते 15 दिवस वाट बघते. एखादा किलो पण हलून गेलं ना शुगर कट करून तर कायमचं शुगर बंद. आणि जर वजन कमी जास्त झालंच नाही, तेवढंच राहिलं, तर मी परत चहा सुरू करून देईल. तर मंडळी आता 0-0 होऊ दिलं आहे मी. आता सॉरी, आता परत वजन करून बघू. ग्रॅम सुद्धा हललेलं नाही गाईच. देव माझ्या कोणत्याच प्रयत्नांना साथ देत नाही. मी कॉन्टेंट क्रिएशनला न वेट लॉस जर्नीला बघू. मी फक्त 1 महिना पाहिजे. 1 महिन्यात जर माझा एखादा किलो बी कमी नाही झालं ना, तर मी सगळं खाऊन पिऊन राहील. उगाच नाही जीव जाळत बसणार. तर मग मी ते चहा पिता मला इतकं वाईट वाटतं की मी चहा सोडलाय, मी अशी पाहत बसते. मग कशाला उगाच जीव जाळायचा जर वजनच कमी होणार नसेल तर. आता मी भांडे धुवून घेते गाईच तयारी केल्यानंतर. मी कुठं बाहेर नाही जाते तयारी करून. भांडे धुते आणि भाजीची तयारी करते. भाजीची तयारी झाली की फोडणी लावून देते. मग त्याच कुकरमध्ये भात लावून देते, पोळींचं पीठ तयार करून ठेवून देते. आणि मग नाही आज मम्मी तयार करणार आहे. माझ्या यांना पोळ्याच फुगत नाही, तर मम्मी म्हणे तू पीठ चुकीचं मळते. मी पीठ 4-5 वाजता मळून 6-7 वाजता पोळ्या करते. थोडंफार मऊ होईल, मुरेल आणि मग पोळ्या चांगल्या येतील. तरी माझ्या पोळ्यात दगडासारख्या येतात, एकदम खतरनाक पोळ्या करायला लागलेली मी. तर आज मम्मी मळून देतील, मग बघू पोळी फुलते का. तर गाईज उसळ शिजायला लावून दिली आणि आता कांदा टोमॅटो कापून घेते. बरं आहे, मम्मींनी मोठे कांदे आणले यावेळेस. नाहीतर ना ते बिटुकले कांद्यांचे फोतरे काढायला खूप टाईम लागून जातो. आणि मला खूप जास्त कंटाळा येतो मग कांदे कापायचा. पहिलेच इतके रडवता नाही कांदे. सगळे डोळे रात्रीपर्यंत आगाग होता. झोपलं ना तरी आगाग होता. मग इतकं कांद्यांचं मला नफरत आहे. पोरं आले ना लगेच वाचवतं सुरू होऊन जाईल. पोरं नसले की केवढी शांतता राहते आमच्या घरात. काय मला काय माहित नाही कसं काय फिरायला येऊ. कुठं फिरायला लागले कांद्यांची आग व्हायला. कृष्ण म्हणते तुला फिरायला यायचंय का. अब काम कोण करेगा. नको अजून अर्धा कापायचंय. सगळी कामं आवडतात मला. कांदा कापला डोकं दुखायला लागतं. ते कटर घेतलं, ते कटर तर टाइमपास होते नुसता. पहिले बरं काम करत होतं. असं दाबून हात दुखायला लागतात, पण ते कट होत नाही लवकर. धुवायला मार. मोठं हृदय करून मी एवढा कांदा कापलेला आहे आणि माझे अश्रू बघा काही. उसळची पण आता शिट्टी होईलच. एकदम फास्ट काम असतात आमच्याकडे. आले पोरं आले. आता पोरं दाखवते तुम्हाला. भाऊने काय सुबी केली काय माहिती. आले का गए ना हागे. तरी वाटलंच असं बोंगळा का बरं आणला. मी कुठं धुतलं. हां मग तिकडं होतं का पाणी. तो आमच्या कानूने तिथे जाऊन कांड केला. काय ग गाईस, आज माझ्या सासूबाई शिकवणार आहेत पोळ्या कशा बनवायच्या. सांगा मम्मी. पोळी ना अशी गोल गोल फिरली पाहिजे. आपण नाही स्वतः तिला असं मोठं करायचं. तिचे असं छान. आले मिठा मातीची चांगली बदकी देते. किती जाते त्याच्या मागे ती जाते. त्याने तर पॅन्ट सुद्धा घालेली नाही. अगं मी तिकडून आणलं तसं. तर गाईस असा कर असतो आमच्याकडे.
सांगते गव्हात दोष आहे, मला पोळ्या जमायच्या, माझ्या कधीच पोळ्या एवढ्या खराब नाही यायच्या. मान्यच करत नाही. यांच्या कशा मऊ येत्या काय माहिती, त्यांना आज मळायला लावलंय. रोज मी पण मळून या डब्यात ठेवून देते 2 तास. आज मुद्दामून तुम्ही जास्त जोर लावला. नाही मी असेच मळते, जोड नाही, मी असेच मळते. त्याला बी थोडंसं 1 दिवस झालं पाहिजे ना, तेव्हा ते पीठ छान लागतं. केवढ्या जोरात मळू राहिले. आणि पीठ खाली, पोळी खाली उतरायचे, थोडंसं त्याला हात लावायचा आणि लगेच तसं तेल लावूनच राहिली ना तुला. मग बघ पोळी. तूप लावून पाहिलं, तेल लावून पाहिलं, तुपाची काय गरज नाही. तूपच लावायला तेव्हा फुलतात ते. तूप लावलं पाहिजे पोळींना, चव बी चांगली लागते. याच्यात ठेवा ना, कशाला पातेल्यात ठेवले ना फुलता का? फुलायचं नाही, त्याच्यामध्ये अजून पीठ तरी होतं ना. काय होतं, खरबुटं नाही येणार. नुसते तेल लावून राहिले. तेल लागावं, अच्छा खावं, अच्छा पिवं. आपण कशासाठी करतो, पोटासाठी. तुम्ही माझ्या सासू आहे का मी तुमची सासू आहे? पूर्वीच्या काळात सासू सुनेला डब्यात ठेवायचे, एवढं वापरू नको, तेवढं वापरू नको. आमच्या मम्मीला मला सांगावं लागतं, ओ किती वापरते. तर गाईज ही बघा माझी भाजी झाली आणि किती छान तरी आली भाजीला. फक्त आता थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, त्यानंतर तरी कमी होऊन जाईल. इकडं भात लावलंय, तिकडं पोळींचं पीठ तयार आहे आणि इकडं मुलांसाठी उसळ काढून ठेवलेली आहे. आणि माझा गॅस ओटा पण छान आवरून झालेला आहे रोजप्रमाणे. आज तर भांडे सुद्धा लावले गेले लगेच. आणि बाहेर मस्त याचा प्रोग्राम चालू आहे, मस्त भट्टा खाऊ राहिली. आता तिकडे जाते मी. बोला तर. बोल ना काहीतरी असं नाटक करून. त्याला फक्त बोलता येत नाही. तो फक्त मम्मी स्पष्ट म्हणतो, बाकीचं देतो आहे. काय म्हणते का नुत्रिशा, काय म्हणते ती, काय म्हणते ती गानू? मम्मी बरोबर बोलल्या त्या, तूच पीठ चुकीचं मळते. मी ना बहुतेक जास्त घट्ट मळून टाकत होती आणि ते जास्त वेळ ठेवून पण ते असं पीठ ओलं होत नव्हतं. तर मम्मीने आज आहे ना बरंच असं पीठ आहे ना मऊ, म्हणजे ओलं मळलेलं होतं जास्त पातळ, तर त्याच्यामुळे पोळी फुलत होती. आणि मला खरंच पाहून आनंद झाला. मी म्हणजे विसरलेली नाही पोळ्या करायला, पण मग थोडीशी प्रोसेस माझी चुकत होती आणि आज पोळ्या माझ्या फुलल्या. नाही तर 2-3 दिवसापासून मी इतका म्हणजे रोडगे करतेत ना पोळींचे की पप्पा खाताना नुसते कुणकुण करत होते. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.